नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब एक वेगळं वळण मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. गणित आणि नृत्य आपल्यासाठी हे दोन टोकाचे विषय आहेत. पण ह्या दोन टोकांना एकत्र आणून गणित नृत्य नाट्य सादर करण्याचा अभिनव प्रयोग केला तो आपल्या झेलक परांजपे यांनी. ह्या आणि अशा अनेक विषयांवर आज त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारणार आहोत. चला तर मग स्वागत करूया आपल्या लाडक्या झेलमताईंचं. नमस्कार. नमस्कार. आणि वेलकम टू दिल के करीब एक वेगळं वळण. थँक्यू. खूप बरं वाटलं आज तुम्ही इथे आलायत. अगं मला सुद्धा जेव्हा फोन आला मनीषाचा हां. की तुम्ही कराल का, हां. म्हटलं जरूर, हम्म. का नाही. आणि तुमच्या पर्सनॅलिटीबद्दल, तुमच्या फिटनेसबद्दल सगळेच तुम्हाला विचारत असतील. सो तो पहिला प्रश्न न ठेवत आपण गप्पांना सुरुवात करूया. पण मी ते विचारणारच आहे तुम्हाला. विचार विचार बिंदास बिंदास. आणि सगळ्यात आधी तुमचं स्वागत करूया भरपूर गिफ्ट्स देऊन. अरे बापरे, ठीक आहे. आपली एक लाईफ कोच रेकी हीलर मैत्रीण आहे निलिमा अमित. एक आयुष्य अनेक प्रवास आनंदी जीवनाचं रहस्य. ओके. तिने खूप छान पुस्तक लिहिले, तुमच्यासाठी भेट म्हणून पाठवलंय. आणि जसं तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेक प्रवास अनुभवले आहेत तसे आपल्या निलिमा अमितनी सुद्धा तिच्या आयुष्यात अनेक प्रवास अनुभवले आहेत. सो ती एक सॉफ्टवेअर इंजिनियर होती आणि त्यानंतर मग ती लाईफ कोच रेकी हीलर वगैरे झाली. तुमच्यासाठी तिने एक मेसेज लिहिला इथे, तो सगळ्यांना वाचून दाखवता का? ज्याच्या जवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. वा, परफेक्टली सेड. एकदम. आणि आनंदी जीवनाचे रहस्य नाव पण खूप चांगलं आहे. म्हणजे कदाचित तिच्यात आणि माझ्यात मला साम्य वाटू शकेल. म्हणजे माझा सुद्धा अगदी आनंदी जीवनाचा प्रवास आहे. वा, कमाल कमाल. आणि खूप छान आहे हे पुस्तक, मी स्वतः वाचलंयस. व्हेरी इन्स्पायरिंग. ओके. आणि हे जर का तुम्हाला सगळ्यांना हवं असेल तर Amazonवर अगदी इझिली अवेलेबल आहे. वा, अजून एक पुस्तक. येस. सो रोहन प्रकाशन आपल्या बरोबर हो. दिल के करीब बरोबर निगडीत आहेत. हां. आणि त्यांनी तुमच्यासाठी हा ये मुमकिन है डॉक्टर तरू जिंदल यांचं पुस्तक पाठवलंय. एक डॉक्टरचा बिहारमधला स्थिमित करणारा संघर्ष यावर आहे ते. आणि तुम्हाला नक्की आवडेल. डेफिनेटली. गुड, थँक्यू. RDK20 हा जर का कुपन कोड दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांनी वापरला ना तर रोहन प्रकाशनच्या सगळ्या पुस्तकांवर या सगळ्यांना मिळणार आहे 20% डिस्काउंट. हे तुम्हाला माहितीच आहे. मस्त. येस. बिहारमध्ये माझी आई काम करायची, अच्छा. त्याच्यामुळे इंटरेस्टिंग. ओके. बरं, ही दोन्ही पुस्तकं ज्या पिशवीतून काढली ती अबल नाही सबल ही संस्था आहे, NGO आहे आपल्या एका मैत्रिणीचा, दिल के करीब मैत्रिणीचा, अनु शर्मा. ओके. आणि न्यूरो डायव्हर्जंट यंग ॲडल्ट्स यांच्यासाठी ती संस्था आहे. तुमच्यासाठी त्या मुलांनी बनवलं आणि भेट म्हणून पाठवलं. मी काय वयाची मुलं, आज मला मॅचिंग झालं. येस. ब्लू अँड ब्लू. सो दे आर यंग ॲडल्ट्स. ओके. मोठी मुलं आहेत. ही संस्था जी आहे ती सुरतला आहे. तेव्हा तुम्ही सुरतला जर का कधी गेलात तर नक्की विजिट करा. अबल नाही सबल. येस, अनु शर्मा. अनु शर्मा. व्हेरी नाईस. नाव पण खूप गोड आहे. हो ना. ही आपली एक साताऱ्याची अतिशय गोड मैत्रीण आहे, डॉक्टर आरती सोमण. ओके. आणि तिच्या ब्रँडचं नाव आहे निसर्ग हर्ब्स. सो बेसिकली प्लांटेशन पासून प्रोडक्शन पर्यंत पॅकेजिंग पर्यंत सगळं स्वतः बघते ती. आणि 100% हर्बल प्रोडक्ट्स आहेत. आणि तिने तुमच्यासाठी काही ऑइल्स पाठवले, स्क्रब्स पाठवलेत, साबण आहे. वाव.
तुमची स्किन जशी तजेलदार आहे ना, सो या स्किनला आणखीन तजेलदार बनवण्यासाठी हे सगळे प्रॉडक्ट चांगले आहेत. थँक्यू. ते माझ्या आईची देण आहे. अच्छा. काही न करता टचवूड हं. लहान असताना तिने चांगलं हम्म. मसाज करून केलं असणार. वा वा. आणि त्यात मस्त योगाची भर, हो हो त्यात नृत्य, हो हो ना? आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे NH25 हा जर का कुपन कोड तुम्ही सगळ्यांनी वापरला तर निसर्ग हर्ब्सच्या सगळ्या प्रॉडक्ट्सवर तुम्हाला आहे 25% डिस्काउंट. अजून एक काय चाललंय. आणि हे भारी आहे हा. आपली एक पार्ल्यातली मैत्रीण आहे सरिता पेडणेकर हं. आणि शाकूज नावाचा तिचा ब्रँड आहे आणि ती अतिशय शाकूज. मला शकूज वाटलं. ठीक आहे आणि शाकूज. अतिशय उत्तम लेदर प्रॉडक्ट्स बनवते वाव ती. तुमच्यासाठी ही एक स्लिंग बॅग पाठवली आहे वाव लेदरची. ब्युटिफुल. वा खूपच छान आहे. माझ्या पार्ल्यात खूप मैत्रिणी आहेत, त्यांना सांगेन याच्याबद्दल. आता आणखीन एक आहे सरिता. हा करेक्ट. हो पार्ल्यात राहणारी ना. Yes. कदाचित माझ्या मैत्रिणींना माहित पण असेल. हो हो हो. थँक्यू. सरिता, थँक्यू सो मच. येस आय ऑल्सो से थँक्यू. आपल्या आणखीन 2 मैत्रिणी आहेत, शीतल आणि श्यामल, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे गुंफण. त्या ज्वेलरी डिझायनर्स आहेत आणि कस्टमाइज ज्वेलरी सुद्धा बनवतात. वाव त्यांनी तुमच्यासाठी रुद्राक्ष आणि सिल्वरवर फिलिग्री काम आहे हे. वाव ब्युटिफुल. हे बघा. फिलिग्री. आता मी ओडिसी करते. हा. फिलिग्री, ओडिसा इज फेमस फॉर फिलिग्री. आणि अच्छा. फिलिग्री म्हणजे चांदी वापरून अगदी नाजूक बारीक असं हे असतं. वाव अच्छा. दिस इज ब्युटिफुल. आणि कानातले पण आहेत हा. हा बरं झालं. कारण मॅचिंग कानातलं असेल तर खूपच छान दिसतं. पण वा. हे बघून असं वाटतं दिस इज सो यू, है ना? रिअली गुड. यू डोंट नो मी आणि तरी आता असं पण बघून तुमच्याशी वाटतं की जशी so much you. पर्सनॅलिटी जशी आहे तुमची. मस्त मस्त हा. खूपच छान आहे. हैदराबाद किंवा ओडिसा सिल्क दिसते. नाही टसर टसर तसं आहे. हा. येस. हा. आणि हैदराबाद. अप्रतिम साडी ब्रँडचं नाव आहे. आणि एक आपली अशी अप्रतिम अशी मैत्रीण आहे मीना इनामदार, तिने तुमच्यासाठी मस्त. पाठवली आहे ही टसर सिल्कची साडी. असं मॉडेल सारखं असं करायचं. मस्त छान तुम्हाला आहे. आवडली ना? खूप छान आहे. कारण थोडीशी धाकधूक होती मला, कारण तुमच्या सगळ्या साड्या इतक्या एलिगंट आणि सुंदर असतात. ती नेसतं कोण ना हा. त्याच्यावर अवलंबून. राईट. ओय अय्यो. हा रंग किती गोड आहे नाही? मळखाऊ. मस्त युनिक कलर आहे. येस. चेरीपिक ब्रँडचं नाव आहे आणि निशांत आवळे आपले दिल के करीब मित्र आहेत. सो त्यांनी तुमच्यासाठी एक केबिन बॅग पाठवली आहे थँक्यू. आणि तुमचं नाव सुद्धा आहे, पर्सनलाइज नेम टॅग आहे. वाव लवली. बऱ्याच मैत्रिणींमध्ये एक मित्र निघाला. वा. हो ना. तोही दिल के करीब. येस. ठेवू इकडे. हो येस. या सगळ्या बॅग्सवरती म्हणजे चेरीपिकच्या सगळ्या बॅग्सवर तुम्हा सगळ्यांना आहे 35% डिस्काउंट. अरे डिस्काउंट असा वाढत हो ना, हो ना. 20%, 25%, 35%. सो आता गप्पांना सुरुवात करू चालेल. शकतो. ताई, वर्दे नावाच्या मुलीचं नाव झेलम. आई वडिलांनी झेलम हे नाव का ठेवलं? एक फारच इंटरेस्टिंग प्रश्न आहे हम्म. आणि त्याचं उत्तर सुद्धा खूपच इंटरेस्टिंग अच्छा. आहे. आई बाबा राष्ट्र सेवा दल या संस्थेत म्हणजे पहिल्यापासूनच होते आणि राष्ट्र सेवा दलाचं एक कलापथक होतं आणि त्या कलापथकातून लोकांसमोर वेगवेगळे विषय नृत्य नाट्य अशा वेगवेगळ्या पोवाडे म्हणजे ते सेवादल चालवत होते कवी वसंत बापट, माझी आई सुधा वर्दे आणि लीलाधर हेगडे. तर पार्टिशन झाल्यानंतर वसंत बापटांनी एक कविता लिहिली, झेलमचे अश्रू. कारण झेलम नदी काश्मीरमधली ती अर्धी इथे राहिली आणि अर्धी भारतात राहिली.
तर झेलमचे अश्रू, झेलम नदीला किती दुःख झालं की आपला जो अखंड भारत होता त्याची फाळणीनंतर तिला वाईट वाटलं आणि असं ठरलं की सेवादल कलापथकाने त्याच्यावर एक नृत्यनाट्य बसवावं. म्हणजे लोकांपर्यंत परत एक वेगळा दृष्टिकोन जातो. आणि त्याच्यात मेन झेलमचा रोल माझ्या आईने केला होता. अच्छा. आणि तिचं लग्न झालं होतं तेव्हा, वर्धे होती ती, पण मी झाले नव्हते. आणि झेलमचे अश्रूचे काही प्रयोग झाल्यानंतर ती गरोदर राहिली आणि जन्म झाला आणि म्हणून तिने ठरवलं नाव झेलम ठेवायचं. आईने ठरवलं. अरे वा. म्हणजे आईने ठरवलं आणि बाबा तर काय खुशच झाले, वसंत काका तर फारच खुश झाले. कारण वसंत काका मी म्हणते त्यांना, कवी वसंत बापटांना, कारण आई, बाबा, वसंत काका, नलूताई त्यांची पत्नी, सगळे सेवा दलातले घट्ट मैत्री होती त्यांची. अच्छा. आई बाबांविषयी काय सांगाल? आई बाबांविषयी, आई बाबा सेवा दलात असल्यामुळे मी सेवा दलात घडले. आणि आई बाबा प्लस आईचे आई बाबा आणि बाबांचे बाबा, म्हणजे बाबांची आई खूप लवकर गेली, पण जे आता महाराष्ट्रातच आहोत आपण म्हणून सगळ्यांना साने गुरुजी माहितीच आहेत, पण साने गुरुजींचा जो विचार, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, हा विचार आमच्या कुटुंबात, खरं तर तो सेवादलामुळे, कारण साने गुरुजी सेवादल कलापथक आम्ही सर्व, त्याच्यामुळे हा विचार आमच्या घरात पहिल्यापासून, म्हणजे माझ्या जन्मापासून हेच होतं. म्हणजे माझे आजोबा, दाजी आजोबा, वडिलांचे बाबा, कोणी आलं ना की अरे ये रे, कोण तू, ये बस. म्हणजे शेजारीच, तो कुठला काय काहीच त्याचं हे नव्हतं. त्याच्यामुळे मी तशी वाढले, आई बाबा तसे वागायचे. त्याच्यामुळे हे जग, पूर्ण जग किंवा जगातली सर्व माणसं, आपण सर्व एक आहोत, ही शिकवण मला आई बाबा, आजोबा, सेवादल ह्यांच्याकडून मिळाली. आणि जशी जशी मी मोठी होत गेले ते प्रत्यक्ष बघत होते मी की किती, म्हणजे बाबा सेवादलात होते, त्याच्यानंतर ते समाजवादी पक्षात होते आणि ते कॉर्पोरेटर होते, नंतर मंत्री होते, पण ते किती, ते आधी प्रोफेसर पण होते, पण किती जीव ओतून ज्या गोष्टीचं साठी काम करायचं आहे, किती जीव ओतून ते दोघे काम करायचे, ते म्हणजे ते वाखाणण्यासारखं, किंवा ते कसं वाखाणण्यासारखं हा बरोबर शब्द आहे की नाही माहिती नाही, मी कदाचित थोडं इकडे तिकडे होईल माझं मराठी शब्दात. ती सुद्धा एक गंमत आहे. आईचं म्हणणं, ही मुलगी आहे, हिने इंग्लिश मीडियम मध्येच शिकलं पाहिजे, नाहीतर ती स्मार्ट होणार नाही, मराठी मीडियम मध्ये नाही पाठवायचं तिला. आणि बाबा आणि वसंत काकांचं म्हणणं होतं, नाही ती आपली मातृभाषा आहे, मराठीत शिकायला पाहिजे तिने. तिने ऐकलं नाही कोणाचं, आणि शेवटी ओके, तिचं मत हे झालं आणि मी कॉन्व्हेंटमध्ये शिकले. म्हणून कदाचित कधीतरी माझं मराठी इकडे तिकडे होऊ शकतं, पण मी माझ्या नवऱ्याला काय म्हणेन की तो बालमोहनचा, आणि त्याच्याशी लग्न झाल्यानंतर माझं खूपच मराठीकडे सगळं वळलं. थांब, मी कुठेतरीच वळले ना, तुझा एक प्रश्न होता आणि गप्पा मारत मारत कुठेतरी वाहवत गेले. आई वडिलांचं नाव सुधा वर्धे आणि सुधा आणि सदानंद वर्धे, त्यांचा सुद्धा प्रेमविवाह. अरे वा, त्या काळात. अच्छा, त्याबद्दल सांगा ना काहीतरी. प्रेमविवाह म्हणजे मी म्हणेन बाबांच्या बाजूनी, आईने हो म्हटलं. अच्छा. म्हणजे कलापथकात होते ते, आणि कुठल्या तरी एका शिबिरात, म्हणजे, आणि आईचा स्वभाव खूप मोकळा, आणि त्या एका शिबिरात, म्हणजे मला आईनीच सांगितलं किंवा तिने तिचं आत्मचरित्र लिहिलंय, त्याच्यात पण आहे की बाबांना आई खूप आवडली होती. म्हणजे तिचं नृत्य, तिचा स्वभाव, तिचं दिसणं, मोकळं असणं, हे बाबांना खूप आवडलं होतं. आणि मृणाल गोरे माझ्या आईची मावस बहीण, सो मृणाल मावशी, आणखीन अजून एक सेवा दलात गृहस्थ, आणि अजून एक आवाबेन देशपांडे म्हणून परत सेवा दलातल्याच, त्या तिघांनी समजलं. बाबांना अनु म्हणायचे, सदानंदचं शॉर्ट फॉर्म अनु झालं होतं.
अनुला ही पोरगी आवडली आहे हा हा आणि ही पोरगी आपल्याला सेवा दलात फार उपयोगी पडेल, अच्छा ह्यांचं जुळवून दिलंच पाहिजे. अच्छा त्याच्यामुळे एके दिवशी शिबिरात सगळं शिबिराचं झाल्यानंतर आता झोपाझोप व्हायची, तर आईला बोलवलं, मृणाल मावशी आणि आवा इकडे ये. हा. आई घाबरली, हा, आई हा. मी तर काहीतरी केलं, हा, हा. मला आता दट्ट्या पडणार. बाजूला नेऊन विचारलं, हे बघ तुला अनु माहिती आहे ना? हो माहिती आहे ना. तो त्याच्याशी लग्न करशील? तिच्या लग्न करायला तुम्ही इकडे बोलवलं? मला वाटलं काहीतरी मी चुकले आणि रागवायला बोलवलं. पण असं ते प्रपोजल आलं. आई हो म्हणाली आणि झालं त्यांचं लग्न. अरे वा, क्या बात आणि आहे. त्यामुळे आम्ही त्याच्यामुळे म्हणजे सेवा दलातच दोघे होते, दोघांचं लग्न त्या विचारसरणीत असताना झालं. हे खूप चांगलं झालं. म्हणजे कसं झालं, जरी कॉन्स्टंटली एकत्र काम करत नव्हते तरी बाबांच्या कामाला आणि आईच्या कामाला दोघांचा सपोर्ट होता, एकमेकांना सपोर्ट होता. अच्छा. तुमचं लहानपण कसं होतं? मस्त मजा. म्हणजे एक मी म्हणीन भाग्यवान आहे अशासाठी की म्हणजे माझा मुलगा पण मला म्हणतो तू फार भाग्यवान नशीबवान आहेस. हे सेवा दलाचं कलापथक जे होतं ना, आमचे दौरे व्हायचे म्हणजे सुट्टीत, दिवाळीची सुट्टी आणि उन्हाळ्याची मे महिन्याची सुट्टी. आणि म्हणजे माझ्या आधी तमाशे वग वगैरे असं व्हायचं. म्हणजे मी जन्मले नव्हते तेव्हा छोट्याशा नृत्य नाटिका वगैरे. पण त्यानंतर वसंत काकांचा स्कोप खूप वाढला. म्हणजे त्यांनी 1960 साली महाराष्ट्र दर्शन हा कार्यक्रम बसवला, ज्याच्यात महाराष्ट्राची सगळी लोकनृत्य, महाराष्ट्राचा इतिहास हे नृत्य नाट्यातून हे केलं. आणि त्याचा सक्सेस बघून पुढे नंतर सेवा दलानीच वसंत काकांना सांगितलं की भारतावर असं काहीतरी करतो. वर्षभर वसंत बापट आणि लीलाधर हेगडे पूर्ण भारताचा त्यांनी प्रवास केला. वेगवेगळ्या राज्यात जाऊन त्यांची संस्कृती, त्यांचं काय, त्यांचा इतिहास आणि वसंत काकांचं वाचन आणि एकूण खूपच. त्याच्यानंतर भारत दर्शन हा प्रयोग बसवला गेला, ज्याच्यात पहिला भाग म्हणजे भारताचा इतिहास होता आणि दुसरा भाग म्हणजे भारतातली वेगवेगळी लोकनृत्य. तर महाराष्ट्र दर्शन सुरू झालं तेव्हा मी 6 वर्षाची होते. तर त्याच्यात काही थोडंसं भाग घेतला होता. पण भारत दर्शन झालं तेव्हा मी 10वीत होते. 9वी 10वी 11वी असं. आमचे जे सुट्टीत दौरे व्हायचे ना, त्याच्यात खूप शिकायला मिळालं. म्हणजे कसं की आमचा मुलामुलींचा 40 लोकांचा संच होता आणि 10 संगीतकार असायचे. सगळं लाईव्ह म्युझिक, रेकॉर्डेड नसायचं. मोठी बस होती, त्या बसमधून सगळेजण एकत्र प्रवास करायचो. त्याच्यामुळे एकत्र राहण्याची सवय, लोकांची ॲडजस्टमेंट कशी करायची. आपल्याला आता समजा तू आणि मी एकत्र राहतोय, मग मला तुझं काहीतरी आवडत नाही, पण तरी सुद्धा सामावून घ्यायचं. किंवा मला ती खूप आवडते, ही कमी आवडते, पण नाही, ते नाही दर्शवायचं. सगळ्यांनी एकत्र, जरी तुम्हाला कोणीतरी जास्ती आवडलं किंवा कुठली तरी गोष्ट जास्त आवडली तरी सगळं कसं समान आहे, एकत्र, हे खूप शिकायला मिळालं. म्हणजे सुरुवातीला आणि किती महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. कसं आहे ना, ते पुढच्या आयुष्यात मला खूपच उपयोगाचं पडलं. ते एक. आणि दुसरं म्हणजे आम्ही ज्या ज्या गावात शहरात जायचो, वसंत काका अगदी हमखास तिथलं काहीतरी नवीन असेल, काहीतरी पुरातत्व असेल, आम्हाला घेऊन जायचेच. आणि त्याची माहिती सांगणं, ते दाखवणं, त्याचं महत्त्व सांगणं. म्हणजे वसंत काकांनी म्हणजे सेवादल कलापथक हे तर झालंच,
आणि तिसरा टप्पा मी म्हणेन वसंत बापट. आम्ही जे घडलो, आई बाप तर असतातच, म्हणजे आई बाबा कायमच घरी असतात, म्हणून आपलं त्यांच्या जसं त्यांचे संस्कार होतात तसे आपण वाढतो. तसं सेवादल, कलापथक आणि वसंत काका, म्हणजे आम्ही आमचा आता मला ह्या क्षणाला म्हणजे हा प्रश्न येईल माहीत नव्हतं म्हणून आठवत नाहीये, पण नॉर्थमध्ये कुठेतरी एक अतिशय उत्कृष्ट शिल्पकार होते, लाकडाचं वगैरे काय काय करायचे ते. आणि आमचा त्या गावात कार्यक्रम होता आणि कार्यक्रम संपल्यात म्हणजे मुद्दाम वसंत काकांनी ठरवून एक दिवस तिकडे आम्ही राहिलो. आम्हाला दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी नेऊन ते सगळं दाखवणं. आणि वसंत बापट हा सुद्धा असा माणूस, त्यांच्या ओळखी सुद्धा सगळ्या अशा, पण सगळी माणसं ऍक्च्युली, वा, मराठीत कसं म्हणायचं माहित नाही, इंग्लिशमध्ये आपण डाऊन टू अर्थ म्हणतो, म्हणजे अशी सगळी माणसं. कुमारांच्या घरी आम्हाला नेलं होतं. कुमारांनी, ऑफकोर्स आम्ही लहान होतो, 10वीत असताना एवढं हे नाही, पण कुमारांनी खास आमच्यासाठी मैफल त्यांच्या घरी केली होती. आम्हाला सगळ्यांना जेवायला पण तिकडे दिलं होतं. म्हणजे अशा, किंवा ओरिसात आम्ही गेलो तेव्हा सुद्धा कटकचं कला विकास केंद्र, म्हणजे हे आता परत पुढच्या कुठल्या तरी प्रश्नात येईलच, पण तिथे गुरु केलुचरण महापात्रांना आम्हाला सगळ्यांना भेटायला नेलं होतं की ओडिसी बघा नावाचा एक वेगळा नृत्य प्रकार आहे. आणि कटकमध्ये त्या शाळेत गुरुजी शिकवत असताना तिथे आम्हाला घेऊन गेले होते. म्हणजे हे खूप खूप म्हणजे घडण माझी जी झाली. म्हणजे असं हल्लीची मुलं कसं आहे, आपलं घर, आपली शाळा, आपलं कॉलेज, म्हणजे इतर काही फार मिळतं असं वाटत नाही. त्या दृष्टिकोनातून मी फार नशीबवान होते की सेवादलाचं कलापथक होतं माझ्या आयुष्यात. म्हणजे मी म्हणते नशीबवान, आणि त्यात कलापथकात नाही, सेवादलामुळे मला खूप मैत्रिणी मिळाल्या, ज्या अशा आहेत, अजूनही आहेत. पण त्यातली एक खूप 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 म्हणजे खूप अशी मैत्रीण होती, ती म्हणजे स्मिता पाटील. म्हणजे लोकांना स्मिता पाटील म्हणजे अभिनेत्री स्मिता पाटील. मला अजून आठवतं, आमचं एक शिबिर होतं कलापथकाचं, आणि पूर्वी कसं आपण ते बेडिंग म्हणजे सतरंजी, त्याच्यावर असं तर गुंडाळी करून तो प्रत्येक जण आपली एक पिशवी कपड्यांची आणि एक बेडिंग असं शिबिराला जायचो. आणि प्रत्येकाला ह्या खोलीत तुम्ही, ह्या खोलीत 5-6 ह्या असं असायचं. तर त्या खोलीत बेडिंगवर प्रत्येक जण आम्ही बेडिंगवर बसून एकमेकींची ओळख करून घेत होतो. तेव्हा 4थीत 5वीत 3रीत आठवत नाही मला, पण तेव्हा जी स्मिताशी ओळख झाली ती म्हणजे ती मरेपर्यंत एकदम घट्ट, एकदम घट्ट. आणि कलापथकामधली तिची माझी एक आठवण आहे, म्हणजे ती सुद्धा अतिशय सुंदर नाचायची. आणि आमचं जे आधी शिबिर झालं होतं भारत दर्शन बसवण्यासाठी, तिच्यावर आणि माझ्यावर, म्हणजे आम्ही दोघी जणी, काय म्हणायचं शब्द नाही आठवत, पण आमच्या दोघींवर बसवलं जायचं नृत्य. आणि मग आम्ही शिकल्यानंतर ते इतर सर्वांना शिकवलं जायचं. त्याच्यामुळे आमची जोडगोळी तर प्रत्येक ठिकाणी होती. ते एका कार्यक्रमात मला वाटतं कटकलाच होतं, आणि एक नृत्य संपलं, म्हणजे एक 6 मुलींचं ग्रुप एक नृत्य करायचं, दुसऱ्या 6 मुलींचं ग्रुप दुसरं नृत्य करेपर्यंत आम्ही कपडे बदलायचे परत. तर घाई खूप असायची. तर ह्या नृत्यात काहीतरी झालं आणि फॉर्मेशन थोडं बिघडलं, आणि नृत्य संपून एक्झिट केली आम्ही दोघी कचा, तू चुकली, नाही तू चुकली, म्हणजे एकमेकींना असं करत ग्रीन रूम मध्ये कपडे बदलायला म्हणून गेलो. आणि मला अजून आठवतं, कारण आई सगळं बघायची, अगं बयानो, भांडणानंतर आधी कपडे बदला, दुसरं नृत्य सुरू होईल. म्हणजे आमचं कसं खूप घट्ट होतं, पण पटलं नाही की भांडायचं सुद्धा भरपूर. आणि मग परत
पॅचअप असं. स्मिताची आणि माझी मैत्री म्हणजे त्याला मला शब्द नाहीत वर्णन करायला. पण ती सुद्धा कलापथकामुळेच झाली. म्हणजे बघ कलापथकाने केवढं काय काय माझ्या आयुष्यात केलंय. आणि त्याच्याचमुळे नृत्य तुमच्या आयुष्यात आलं. अगदी त्यातच अगदी करिअर करावं असं तुम्हाला वाटलं? हो. ते कसं मग आम्ही म्हणाले की वसंत काकांनी आम्हाला कुठे कुठे नेलं. तसं कटक ओरिसाचा दौरा असताना कटकच्या कला विकास केंद्र ह्या नृत्य आणि संगीताच्या कॉलेज म्हणा शाळा म्हणा तिथे दाखवायला नेलं होतं. तिथे प्रथम मी गुरुजींना म्हणजे केलुचरण महापात्रांना ओडिसी शिकवताना पाहिलं. म्हणजे मी लहान होते, म्हणजे मला नृत्य आवडतं, माझ्या शरीरात नृत्य आहे म्हणून आईनी खूप प्रयत्न केला शास्त्रीय नृत्य मला शिकवण्याचा. कारण ती शिकू शकली नव्हती. थोडंसं भरतनाट्यम शिकली होती पण एकूण घरातली कामं आणि समहाव तिला ते जमलं नव्हतं. त्याच्यामुळे तिची खूप इच्छा होती की मुलगी झाली तर तिने क्लासिकल डान्सर व्हावं. म्हणून लहान असताना तिने मला भरतनाट्यमच्या क्लासला पाठवलं, नाही आवडलं. कथ्थकच्या क्लासला पाठवलं, नाही. आणि आमच्याकडे काही जबरदस्ती कधीच कोणी केली नाही. आईने प्रयत्न केला पण नाही आवडलं तिला, ठीक आहे सोडून दिलं. पण त्याच्यामुळे मला भरतनाट्यम आणि कथ्थक काय आहे हे माहिती होतं. आणि त्या काळात अजून बाकी क्लासिकल डान्स स्टाईल्स मुंबईत आली नव्हती. पण ओरिसात गेल्यावर गुरुजींना हे पाहिल्यावर मला ते इतकं अपील झालं, इतकं आवडलं. म्हणजे मी म्हटलं की मी हे शिकणार, कसं वगैरे ते बघू, पण मला हे शिकायला आवडेल. आणि असं मी आईला सुद्धा म्हणाले. आई काय फार बोलली नाही, ही करेल तर करेल, केलं तर आपलं नशीब असं. आणि तेव्हा मी म्हणजे 11वीत होते, म्हणजे 10वी 11वीच्या सुट्टीत. आमच्या वेळेस 11वी असायचं ना, तुमच्या वेळेस 10वी मला वाटतं. परत आले, चौकशी केली, मुंबईत ओडिसी शिकवणारं कोणच नव्हतं. मग एवढं माझ्यात दम नव्हता की ओरिसाला जा आणि तिथे शिका, कारण बाबा प्रोफेसर होते. आता ओरिसाला जाणं, तिथे राहणं, शिकणं, किती खर्च होईल ह्याची काहीच कल्पना नाही. आणि त्या पॉइंटला एवढं मला करायचं, एवढं स्ट्रॉंग नव्हतं. मला गणित पण खूप आवडायचं. आणि 11वीत मला वाटतं 100 नाही मिळाले पण 98 मिळाले. त्याच्यामुळे मी गणितच करणार. माझी चित्रकला पण चांगली होती. माझी आई बाबांना अकॅडमिक्स, कारण ते प्रोफेसर होते, आईला कला. तर आईला वाटत होतं की ही जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये जाईल आणि चित्रकला घेईल. पण मी गणित घेतलं कारण मला प्रचंड आवडायचं गणित. मला आठवतं 11वी झाल्यानंतर सुद्धा ते कुठलं तरी एक गणिताचं पुस्तक होतं ज्यातली सगळी माझी गणितं करून झाली नव्हती, ती मी परीक्षेनंतर केली होती सगळी. पण असो, तर गणित घेतलं आणि BSc स्टॅटिस्टिक्स झाले, मग MSc स्टॅटिस्टिक्स झाले, मग कॉलेजमध्ये गणित शिकवायला लागले. आणि मग हा जो विचार होता की मला ओडिसी शिकायचंय हा कुठेतरी म्हणजे, पण माझी एक मैत्रीण भरतनाट्यम शिकायची, वृंदा म्हणून, आणि तिला माहिती होती, ती मला म्हणायची की तू शिकायचंय ना. म्हणलं कसं शिकू, मुंबईत कोणच नाही शिकवायला. तिच्या गुरूंनी एकदा तिला सांगितलं की आता कोणीतरी एक ओडिसी शिकवणारा गुरु मुंबईत आलेला आहे, त्यांचं नाव शंकर बेहरा. तर माझे पहिले धडे MSc झाल्यानंतर सुरू झाले शंकर बेहरांकडनं. आणि मला आठवतं तेव्हा 1-on-1 क्लास असायचे आणि सुरुवात झाली तेव्हा, मला ते एक्झॅक्ट फी आठवत नाही पण बरीच होती ती. म्हणून मी एका कॉलेजमधल्या मुलाचं गणिताची ट्युशन घ्यायचे आणि तो जो पैसा, कारण बाबांकडे नाही मागायचं, कारण ओके माझं बाकी सगळं शिक्षण बाबांनी केलेलं आहे, आई बाबांनी केलंय, आता हे मला खरंच करायचंय की नाही मला माहित नव्हतं. मग त्याच्यासाठी कशाला बाबांनी पैसे खर्च करायचे. सो ही मॅथ्स गणिताची ही ट्युशन, त्याची फी ती तिकडे शंकर बेहरांना, त्यांना मी मास्टरजी म्हणायचे. आणि
तेव्हा स्मिताला म्हणजे स्मिता तिचं पण BA झालं होतं, पण पुढे काय करायचं काय नाही करायचं हे डोक्यात नव्हतं. ती माझ्याबरोबर शिकायला लागली ओडिसी. हा, ती मला वाटतं एक 4-6 महिनेच शिकली असेल. आणि त्याच्यानंतर न्यूज रीडर झाली. श्यामनी तिला टीव्हीवर पाहिलं आणि घेरलं आणि घेऊन गेला. तर असं माझं ते ओडिसी सुरू झालं शंकर बेहरांकडे. आणि मग ते मला असं म्हणाले की तू खूप चांगली करतेस, की तू तुझं गणित बिणित प्रोफेसर वगैरे असेल, पण मला वाटतं तू ह्याच्यात करिअर करू शकशील. तर मी म्हटलं ह्याच्यात मी कसं काय करणार. मग ते म्हणाले की तू माझ्या गुरूंकडे खरं म्हणजे शिकायला पाहिजेस. म्हटलं म्हणजे कोण. तर ते म्हणाले केलुचरण महापात्र. मग मला आठवलं की आपण ओरिसात गेलो होतो तेव्हा त्यांना पाहिलं होतं. पण मी म्हटलं मग त्यांच्याकडे कसं शिकायचं. तर ते म्हणाले तुला ओरिसात जाऊन राहायला लागेल, परत बघू. मग दरम्यान ऍक्च्युली आणीबाणी आली. मग आणीबाणीची एक वेगळी गोष्ट नंतर सांगेन. मग आणीबाणी संपली, मग माझं लग्न झालं. ते पण आणीबाणीशी रिलेटेड आहे, ते नंतर सांगेन. आणि लग्न झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर आणि तोपर्यंत स्मिता फिल्म्समध्ये स्मिता झाली होती. आणि एका कुठल्या तरी फिल्मी पार्टीमध्ये प्रतिमा बेदी म्हणत होती की मी आता केलुचरण महापात्रांना मुंबईत आणणार आहे आणि त्यांचा मी इथे वर्कशॉप घडवून आणणार आहे. स्मिताचे लगेच अँटेने असे झाले की अरे झेलमला सांगायला पाहिजे, हिला कधीपासून गुरुजींकडे शिकायचं होतं. मला हे अजून आठवतं. तिने मला सांगितलं. ओके. आणि की असं मी ऐकलं. तिने प्रतिमाला विचारलं की माझी मैत्रीण शंकर बेहरांकडे शिकते, तर काय करायचं. ती म्हणाली की लेटर कम टुमॉरो, उसको आने दो, गुरुजी उसे देखेंगे, गुरुजी खुद तय करेंगे की अच्छी करती है की नाही, की वर्कशॉप कर पाएगी. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी त्याच्या आधी ती म्हणाली की पण मला बघू दे. मला अजून आठवतं मिडी स्कर्ट असते, शॉर्ट टॉप अशी गेले होते मी. आणि प्रतिमाने मला अच्छा सो यू डू ओडिसी तर मग काहीतरी मला एक करून दाखवायला लागलं. म्हणजे आमच्या ओडिसीमध्ये ना शरीराचा हा भाग खूप वापरला जातो. आणि नृत्य करताना हे हलवायचं, पण जरी हे कनेक्टेड आहे, जसं लावणीमध्ये आपण हे हलवतो, पण हे अजिबात नाही हलवायचं वरचा भाग. तर एक मूव्हमेंट आहे ओडिसी मध्ये, म्हणजे असे हात जातात त्याच्याबरोबर हे शरीर जात. तर ती स्टेप मला तिने करायला करून दाखवायला सांगितली. तर मिडी स्कर्ट आणि तर शॉर्ट टॉप मध्ये मला काय मी करून दाखवलं. मला म्हणते यू नॉट बॅड, कम टुमॉरो, लेट गुरुजी डिसाइड. आणि स्मिता होती माझ्या बरोबर. ओके. आम्ही तिथून बाहेर पडलो. मला म्हणते समजते का ही प्रतिमा स्वतःला, नॉट बॅड, दाखवूनच दे तू कशी असते. दुसऱ्या दिवशी गेली, गुरुजींनी पाहिलं, अच्छा शंकर के पास सीखताय, करून दाखवलं, खुश झाले, तू ये म्हणून. तर ती पहिली भेट. तेव्हा लग्न झालं होतं माझं, पण गुरुजींना सुद्धा पहिल्यांदा मी भेटायला गेले तशीच. तेव्हा कदाचित मी फार मिडी स्कर्ट्स घालत असेल, मला फॅशन असेल तेव्हा, आठवत नाही, तशीच गेले होते. सो गुरुजींनी असं वगैरे बघून, आणि आई माझ्या बरोबर, कारण आईला उत्साह ना, अरे आपली पोरगी आता कदाचित क्लासिकल करणार. तर आई बरोबर मुलगी आली आहे म्हणून ही काय लग्न झालेली नसणार असं असणार. तो 1 महिन्याचा वर्कशॉप झाला. लग्न होऊन 1 वर्ष झालं होतं मला वाटतं. त्याच्यानंतर परत गुरुजी मुंबईला जेव्हा वर्कशॉपला आले तेव्हा आम्ही आशा. तर त्याच्यामुळे मी करू शकणार नव्हते, पण मला बघायचं होतं. मी गेले तर गुरुजी माझ्याकडे बघतात, ये कब हुआ, ये कैसे हुआ, शादी कब हुआ. कारण 6च महिने उलटले होते ना. मग मी सांगितलं नाही तेव्हा शादी झाली होती वगैरे. पण त्या मुंबईच्या एका ह्याच्यानंतर इतकं, म्हणजे गुरुजींशी इतकं असं झालं ना, की मी ठरवलं की गणित गया भाड में और ये आ गया सामने असं. तर आणि मग त्याच्यानंतर दरवर्षी गुरुजींकडे कटकला, त्यांच्या घरी जाऊन कधी महिनाभर, कधी 1.5 महिना तिथे राहून शिकायचं. आणि गुरुजी मुंबईत
दरवर्षी एकदा किंवा दोनदा यायचे, महिना असं. म्हणजे वर्षातून गुरुजींकडनं 3-3.5 महिने अगदी रिगरस ट्रेनिंग. मुंबईत असताना फक्त सकाळी 11 ते 7 व्हायचं दिवसभर. पण कटकला त्यांच्या घरी असताना म्हणजे वेळ काळ काही नसायचा. एकदा सुरू झालं ना की त्यांचा मूड असला की करत राहायचं. आणि कसं असतं, शिकवलं एवढं काहीतरी शिकवलं ते बरोबर जोपर्यंत सगळ्या मुलींचा बरोबर होत नाहीये, करत राहायचं. म्हणजे मला आठवतं गुरुजींच्या बायकोला आम्ही गुरुमा म्हणायचो. त्या यायच्या, अरे मुलींना सोड. म्हणजे आणि मी तिकडे उडिया शिकले, कारण उडिया भाषा समजली नाही तर त्या प्रांतातलं जर नृत्य मी करते आहे तर त्या प्रांतातली भाषा यायला पाहिजे. म्हणजे ती गाणी समजतात, तिकडच्या लोकांशी बोलायचं असेल तर ते सोपं जातं. उडियात येऊन म्हणायच्या की मुलींना सोड, भुका लागल्या असतील त्यांना. मग त्यांना स्ट्राईक व्हायचं, मग सोडायचे. आणि मग कधी कधी रात्री 12-12:30, मग त्याच्यानंतर जेवण. पण म्हणजे ह्यात सुद्धा मला वाटतं जी 10 वर्ष गुरुजींची, त्याच्यानंतर गुरुजींना हार्ट अटॅक आला. पण ही 10 वर्ष परत मी म्हणीन की आयुष्यात माझं नशीब एकदम बलवत्तरच आहे की जी गुरुजींच्या आयुष्यातली बेस्ट 10 वर्ष आम्हाला मिळाली. जे कोणी त्या काळात गुरुजींकडे शिकले, खूपच छान झालं. आणि मग गुरुजी म्हणाले, तू चांगली नाचतेस, तू स्वतःहून करायला पाहिजेस. मग जसं भरतनाट्यम मध्ये अरंगेत्रम म्हणतात, तसं ओडिसीमध्ये रंगप्रवेश किंवा मंचप्रवेश असं म्हणतात. मग ते गुरुजींच्या याच्याखाली ते म्हणाले, आता तुला हे करायला पाहिजे. आणि मी गुरुजींकडे जायला लागल्यानंतर मास्टरजींना सांगितलं. मास्टरजी म्हणजे माझे पहिले, बरोबर. हा, ते तर खूप खुश झाले होते मी गुरुजींकडे जाणार म्हटलं. तर मी त्यांना सांगायचे की मी आता हे शिकले ते शिकले वगैरे असं. तर जेव्हा गुरुजी मला म्हणाले की तुला आता मंचप्रवेश करायला पाहिजे, तुझी तेवढी तयारी झालेली आहे, मी खूप खुश झाले. मी मास्टरजींना म्हटलं, कारण तिकडे कसं असतं, मर्दळ म्हणजे आपली ढोलकी किंवा मृदंगम भरतनाट्यम मध्ये वापरतात किंवा कथकला पखवाज वापरतात, तसं आमच्याकडे मर्दळ असतं. तर ते गुरु वाजवतो नेहमीच, जो शिकवतो तो वाजवतो, पुरुष, आम्ही नाही वाजवत. आणि दुसरं कोणीतरी मंजिरा म्हणजे छोट्या झांजा असतात. तर मी मास्टरजींना म्हटलं की तुम्ही मंजिरा वाजवायच्या आणि गुरुजी हे वाजवतील. मास्टरजी म्हणले, मी नाही येणार. का? नाही, मागे काहीतरी झालं तेव्हा गुरुजी इतके माझ्यावर संतापले होते, तेव्हापासून मला येऊ नको सांगितलं आणि मी त्यांच्याकडे जात नाही. म्हटलं, हे तुम्ही बोललाच नाही मला, तुम्ही हो, त्याचा आणि मला नाही म्हटलं आणि तू न जाण्याचा संबंधच येत नाही असं. म्हणजे ते पण किती नशीब माझं चांगलं होतं की एक गुरु आपल्या चांगल्या स्टुडंटला दुसऱ्या गुरुकडे जाऊन देतोय. मग मी म्हटलं, मी नाही करणार मंचप्रवेश, तुम्ही नाही आलात तर. मी जाऊन गुरुजींना म्हटलं की मी शंकर बेहरांकडे शिकायचे, तुम्हाला माहिती आहे, मी तुमची जर इच्छा असेल मी मंचप्रवेश करायचा तर मास्टरजी म्हणजे शंकर बेहरा बसणार मंजिरावर. तुम्ही नाही म्हणलात तर मी करणार नाही. तुम्ही मला गेट आउट म्हटलं तरी चालेल, कारण मी ओडिसीत प्रवेश केलाय त्यांच्यामुळे, त्याच्यानंतर तुमच्याकडे आले. असं मला अजून आठवतं. असं बघितलं माझ्याकडे, मग विचार केला, म्हणाली ठीक आहे येऊ दे. इतकं चांगलं झालं की 2 उत्कृष्ट गुरु, 2 खूप चांगली माणसं परत एकत्र आली. मला खूप बरं वाटलं. मग तो मंचप्रवेश झाल्यानंतर तुम्हाला कम्फर्टेबली मांडी घालून बसायचंय का? ओके. तर म्हणजे तो मंचप्रवेश झाल्यानंतर मग सुरू झालं म्हणजे एकल नृत्य करणं. आणि हो, गुरुजींबरोबर रशिया टूर झाली, गुरुजींबरोबर अजून बरेच भारतभर टूर्स केल्या. त्याच्यानंतर म्हणजे एकल नृत्य मी जेव्हा करत होते तेव्हा डोक्यात पण नव्हतं की आपण शिकू, करिअर स्वतःची प्रोफेशनल करायची, असंच मेनली डोक्यात होतं. पण 88 साली माझ्या एकटीचा नॉर्थ अमेरिकाची टूर होती. खूप प्रोग्राम्स लाईन्ड अप होते
आणि ते कदाचित फार हेक्टिक झालं असावं किंवा काहीतरी चुकीचं झालं असावं. ती टूर चालू असताना शेवटचे एक 4-5 प्रोग्राम राहिले होते आणि मला स्लिप डिस्क झालं. तरी सुद्धा मी पेन किलर्स घेऊन काही प्रोग्राम्स केलेले आठवतात मला. नंतर तिकडचा डॉक्टर म्हणाला, मूर्ख आहेस तू यू यू टॉकिंग अबाउट डान्स, तू चालू शकणार नाहीस तू अशी कंटिन्यू केलंस. मग शेवटचे काही कार्यक्रम रद्द करून परत आले मी. डॉक्टरनी सांगितलं 2 थिंग्स, एक तर सर्जरी किंवा बेड रेस्ट. सर्जरी केली तर परत तू नाचू शकशील ह्याची मी खात्री देऊ शकत अरे नाही. बापरे, आणि एवढं? ते डॉक्टर म्हणाले की माझं इथून पूर्ण पायात म्हणजे खालपर्यंत काय म्हणायचं, शेवटच्या बोटापर्यंत छोटी करंगळी पायाची तिथपर्यंत असं स्पॅझम जायचं आणि दुखायचं. खूप खूप. मला आठवतं मी परत आले व्हीलचेअरवरनं. एक एक माझ्या, आपण म्हणतो ना इंग्लिशमध्ये हिज फेस फेल, तसं लिटरली वाचताना हिज फेस फेल. पण मी ती व्हीलचेअरवरनं बाहेर आले तर एक एक माझा बाप, माझी आई एवढी नाही पडली, माझा बाप, माझा नवरा, म्हणजे सगळ्यांचे चेहरे की अरे, म्हणजे जी एवढी ऍक्टिव्ह असलेली तर व्हीलचेअरवरनं आली. पण आई माझ्यासारखी नाही, ती काय एवढी हे नाही झाली, नर्वस नाही झाली. पण ते डॉक्टर म्हणाले की यू हॅव डन स्टॅटिस्टिक्स, यू हॅव डन मॅथमॅटिक्स, तुला काय आहे, करिअर बदल ना परत, एकदा बदललीस परत बदल. म्हटलं आता नाही मी बदलणार. म्हटलं नृत्य आहे माझं जीव की प्राण आहे. आता परत तेवढं मला त्या डॉक्टरनी समजावलं, कॉम्प्युटर्स विल बी इन अ बिग वे, तू खूप काहीतरी वेगळं तिथे त्या क्षेत्रात करू शकते. म्हटलं मला नाही करायचं. मग ते म्हणाले ठीक आहे, मग सर्जरी नको करूया आपण, पण मी सांगेन ते कम्प्लिटली ऐकायला पाहिजे. म्हटलं म्हणजे काय, 1 महिना आडवं म्हणजे ह्याला सुद्धा उठायचं नाही, सगळं बिछान्यात. ओके. आणि माझा पोरगा होता तेव्हा 7 वर्षाचा. ओके. आणि आम्ही म्हणजे मी, नवरा आणि मुलगा तिघे, म्हणजे जॉईंट फॅमिली आधी होती पण तेव्हा नव्हती, आम्ही वेगळे राहायचो. तर मग कसं करायचं, तर मी म्हटलं ठीक आहे, मला जर नाचायचं तर आय हॅव टू लिसन टू हिम. आणि मला अजून आठवतं, आई सकाळी यायची, म्हणजे आमच्याच बिल्डिंगमध्ये खालती नाबराजी होत्या, त्याच्याकडे बंकिम माझ्या मुलाचं नाव, बंकिमला तिकडे ठेवायची. आई सकाळी यायची, स्वयंपाक करायची, आणि एक लो बेड करून घेतलं माझ्यासाठी. आणि आई एका स्टूलावर जेवण झाकून ठेवायची, पॉट खाली ठेवायची, पाणी ठेवायची, बाहेर जाऊन कुलूप करायची घराला आणि जायची. आणि मुलगा खाली असायचा. आणि मग संध्याकाळी, आणि नवरा पण जायचा ऑफकोर्स ऑफिसला. मग तो आला की मुलगा वर आणि बाकी सगळं. पण असा 1 महिना, जवळजवळ 1 महिना असा घालवला मी. कधीतरी कोणतरी घरात असायचं, पण मी शनिवार रविवार नवरा तर घरात असायचाच, पण मेजॉरिटी असं. आणि तेव्हा महिनाभर, आणि हे 88 साली झालं माझं. 86 साली स्मिता गेली होती. आणि मी विचार करत होते की डॉक्टर तर म्हणालेत की तू नाचू शकशील, पण खात्री नाही. तर मी म्हटलं की मी जर मला माझं जे प्रोफेशन, करिअर करायचं होतं, टू बिकम एक्सलंट सोलो डान्सर, सपोज आय कॅनॉट डू दॅट, काय करायचं मग? मग मी विचार केला आपण शिकूया, आपण एक स्कूल करूया, डान्स इन्स्टिट्यूट करूया, स्मिताला तिचं नाव देऊया. म्हणजे स्मिता जी सतत इथे इथे असायची ती अशी पण येईल. मग वेगळ्या, म्हणजे लोकांच्या मनात ती नटी म्हणून तर खास होतीच. मग मला नृत्यस्मी हे नाव सुचलं पहिल्यांदा. पण वसंत काका संस्कृत पंडित, मराठी पंडित वगैरे वगैरे, नाही हे बरोबर नाहीये, त्याच्यापेक्षा तू स्मितालय नाव ठेव. म्हणजे त्यांनी कसं समजावलं, आपण विद्यालय असं म्हणतो, म्हणजे विद्येचं घर, तसं स्मितालय म्हणजे जिथे स्मिता कायम असेल, असं डोक्यात आलं. आणि म्हणून स्मितालयची स्थापना झाली. आणि
कारण तेव्हा मला वाटलं की मी एवढी कदाचित नाही नाचू शकणार. आणि स्मितालयची स्थापना कुठे झाली तर आमचं सेवा दलाच्या विचाराचं साने गुरुजी आरोग्य मंदिर म्हणून संस्था आहे, सांताक्रूज पश्चिमला शाळा आहे. म्हणजे तेव्हा फक्त मराठी माध्यम होतं. आणि मला असं वाटलं की ह्या नृत्याने मला जो आनंद दिलाय तो आणि तिथे आजूबाजूच्या झोपडपट्टीतलीच मुलं यायची त्या शाळेत मराठी माध्यम मध्ये. म्हटली ही पोरं, मला माहिती होतं की मला केवढे कष्ट करावे लागले शिकायला की समथिंग लाईक दिस. म्हटलं ह्या पोरांना तर कधीच जमणार नाही. म्हणून तिथे मी 5 रुपये फीनी सुरू केलं 1989 मध्ये. स्मितालय 1989 ला स्थापन झालं आणि तिथे त्या मुलांना शिकवणं सुरू केलं. मला अजून आठवतं जेव्हा गुरुजींना सांगितलं की मी शिकवायला येईल, हा अभी अच्छा फी लेता होगा, मुझे भी कुछ दे दो. तो मग मी सांगितलं की नहीं गुरुजी ये ऐसा ऐसा स्कूल है. 5 रुपया सिर्फ, उससे क्या होगा तेरा. तो मैं म्हटलं मैंने मेरा कुछ होने के लिए नहीं सोचा है, मैंने डांस का और बच्चों का कुछ होने के लिए सोचा है. मग खूप खुश झाले, मग मिठी मारली होती मला. सो आता गुरुजींचं पण केवढ्या आठवणी येतात, बोलू का, सांगू का? गुरुजींचं कसं म्हणजे ट्रेडिशनल ओडिसी हे. आणि मी जेव्हा स्मितालय चालू करायचं ठरवलं तर माझ्या डोक्यात आलं की आपण मराठी म्हणजे बाकी सगळं जे गुरुजींकडनं शिकलं आहे ते तर सादर करायचं. म्हणजे स्मितालय 1989 मध्ये चालू केलं, पण त्याच्या आधी हळूहळू थोडं थोडं शिकवायला लागले होतेच. म्हणजे अमेरिकेला जाऊन स्लिप डिस्क व्हायच्या आधी शिकवायला लागले होते मी. आणि त्याच्यामुळे एक 8 मुलींचा ग्रुप होता. त्याच्यामुळे स्मितालयचा इनॉग्युरल परफॉर्मन्स असा हा ह्या 8 मुलींबरोबर करायचा. आणि दुसरं एक असं होतं की ह्या मुली सगळ्या तशा नव्हत्या, 3 जणी वेगळ्या होत्या, पण उरलेल्या त्या शाळेतल्या होत्या, साने गुरुजी विद्या मंदिर मधल्या. की एकल नृत्य करण्यासाठी जो खर्च करायला लागतो त्या कदाचित नाही करू शकणार. आणि एकल नृत्य लोकांना कितपत रुजेल शास्त्रीय नृत्य त्यापेक्षा ग्रुप असेल तर जास्ती चांगलं वाटेल. या दोन्ही विचारांनी मी स्मितालयचा जेव्हा पहिला शो झाला तेव्हा तसा केला. आणि मी म्हटलं आपण महाराष्ट्रातले आहोत तर आपण एखादं मराठी गाणं घेऊन त्याच्यावर बसवावं. आणि ओडिसी जास्ती करून कृष्ण, राधा, गोपी ह्याच्या भोवती ओडिसी नृत्य आणि संगीत फिरतं. तर म्हणून मी वसंत काकांनीच लिहिलेलं एक आणि यशवंत देवांनी संगीत दिलेलं राधा माधव खेळती रास असं एक ते होतं छोटंसं 5 मिनिटाचं. मग मी वसंत काकांना विचारलं, देवांना विचारलं की मला हे मोठं करायचंय 10 मिनिटाचं. तर मग देवांच्या गायडन्सनी आणि मला कसं हवंय मध्ये असं. पण आमचं मर्दळ नव्हतं त्याच्यात, तबला वापरला होता. ठीक आहे, कारण महाराष्ट्रात कोण नव्हतं, पण नृत्य पूर्णपणे ओडिसी शैलीतच होतं. ठीक आहे. आणि गुरुजींना मी प्रमुख पाहुणा म्हणून ओडिसाहून बोलवलं होतं. दीनानाथला कार्यक्रम झाला होता आणि भरपूर म्हणजे पॅक्ड जरी नाही. आता दीनानाथ थोडं वेगळं आहे, तेव्हा वेगळं होतं हे. हो, 1989 साली डिसेंबर मध्ये. आणि ते सुद्धा ऍक्च्युली मला ऑक्टोबर 17 करायचं होतं, कारण ऑक्टोबर 17 स्मिताचा वाढदिवस. पण तयारी नाही झाली म्हणून आम्ही डिसेंबर 14 केलं. स्मिताचा काय म्हणतात डेथ अॅनिव्हर्सरी, स्मृती दिन म्हणतो ना आपण. हा, पण ना त्याच्यानंतर दर ऑक्टोबर 17 करतोय, फक्त पहिला. आणि तेव्हा गुरुजी आले होते, भरपूर ऑडियन्स होता. आणि नॅचरली मुंबई महाराष्ट्र म्हटल्यावर मराठी ऑडियन्स जास्त. आणि जी काय बाकी सगळी ही केली सगळी ट्रेडिशनल होती, पण राधा माधव खेळती रासला एवढ्या टाळ्या पडल्या, मध्ये सुद्धा शेवटी सुद्धा वगैरे. आणि त्याच्यानंतर मी
झाल्यानंतर गुरुजींना विचारलं कसा झाला कार्यक्रम, कसं वाटतं. बाकी सगळं ठीक होतं, पण म्हटलं पण काय, तर ते मराठी गाण्याबद्दल ते त्यांना ते म्हणाले की मला थोडा त्रास झाला. अच्छा. म्हटलं का त्रास झाला गुरुजी? ओडिसी संगीत नव्हतं, संस्कृत किंवा उडिया भाषा नव्हती, आपला मर्दळ नव्हतं, तू तबल्यावर केलंस. मी म्हटलं गुरुजी काय करणार मी इथे? नाही पण मी नाराज झालो खरं, पण नंतर मी खूप विचार केला की त्याच एका आयटमला प्रतिसाद केवढा जास्ती होता. मग मी विचार केला की ही मुलगी माझं ओडिसी तिच्या महाराष्ट्रात तिची भाषा वापरून जर प्रसार करण्याचा प्रयत्न करते, तर मी का म्हणून नाराज व्हावं? मला अजूनही काटा येतो अंगावर की एकदम जुन्या विचाराचा माणूस, पण कसं म्हणजे विचार केला की ओपन अप होऊ शकतो मनुष्य. आणि मग मग मला परवानगी मिळाल्यावर मग काय, मग म्हणजे त्याच्यानंतर जनाबाई म्हणजे खूप छोटी 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 मराठी गीतं घेऊन मी केलंच लोकांपर्यंत पोचायला. इनफॅक्ट सह्याद्री चॅनल सुरू झालं ना 2000 साली, तेव्हा नीना राऊत मला अप्रोच झाली आणि तिने मला भावगीतांवर ओडिसी करायला सांगितलं होतं. आणि तो कार्यक्रम झाला होता का शूट झालं होतं मला आठवत नाही, पण 2000 साली, मला वाटतं 2000 सालीच सह्याद्री चालू झालं. तर त्याच्या इनॉग्रल प्रोग्रामसाठी आम्ही सगळ्या भावगीतांवर ओडिसी बसवलं होतं मी. म्हणजे मग ते एक हेच झालं की मराठीवर करायचं. त्याच्यानंतर मी संत वाङ्मयावर पण ओडिसी मध्ये बसवलेलं आहे. म्हणजे ती एक वाट मिळाली. बरोबर. म्हणजे ओडिसी नृत्य तेच राहून, पण हा प्रयोगच झाला ना, वेगळं काहीतरी करणं. वा वा, मस्तच. म्हणजे त्याच्यात तर मला आठवतं जनाबाईंचं, म्हणजे जनाबाईंचे अभंग घेऊन केलं. आणि तेव्हा ते झाल्यानंतर मनीषाने माझं चित्रलेखासाठी मला वाटतं मुलाखत घेतली होती त्या जनाबाईंच्या ह्याच्यावर, आणि खूप छान मुलाखत झाली होती ती. आणि ती मुलाखत वाचून जनाबाईंच्या गावच्या लोकांनी आम्हाला तो प्रयोग करायला तिकडे बोलवलं. म्हणजे सुरुवात मी केली, मी एकटी करायची, सोलो बसवलं होतं, पण त्याच्यानंतर ग्रुपचं सगळं बसवलं आणि गंगाखेडला जाऊन आम्ही तो प्रयोग केला. आणि मला हे पण आठवतं, म्हणजे माझं कसं असतं दरवेळेस नुसतंच नाचायचं असं नसतं. आता एक अभंग असा होता की ती बाहेर बसलेली आहे एकटीच, आणि विठू येतो हातात लोणी घेऊन आणि तिला मालिश करतो, म्हणजे तेलाच्या ऐवजी लोणी घेऊन तिला मालिश करतो. त्याचा मी अर्थ कसा लावला की बायका बाहेर बसतात, पिरियड चालू झाला की मासिक पाळी सुरू झाली की बाहेर बसतात, कोणी शिवायचं नसतं. ही छोटी आहे जनाबाई, तिला काही कळत नाही. माझं इंटरप्रिटेशन आहे की खरं खोटं मला माहिती नाही, आणि म्हणून ती बाहेर बसलेली आहे. पण आणि मग तिला न्हाऊ घालायला विठू माऊलीच येते, लोण्याने आधी मसाज करून मग पाणी घेऊन तिला अंघोळ घालतो. तर माझं म्हणणं होतं की हे, म्हणजे तिथे सुद्धा मी बोलले तसं की कारण अजूनही बऱ्याच ठिकाणी बायका बाहेर बसतात, तर म्हटलं हे काही वाईट नाहीये. जर देव शिवू शकतो तो आपण का नाही एकमेकांना शिवू शकत. आणि तिथे मी असं म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजे तिथे एक जनाबाईंचं देऊळ आहे आणि बायका वाहून गेलेल्या आहेत जनाबाईच्या देवळाला, तिथे अभंग गाणं वगैरे तिथे आणि राहणं. पण एक खोली वेगळी असते, जेव्हा पाळी येते तेव्हा त्या बाईनी त्या खोलीत राहायचं. तर दुसऱ्या दिवशी आम्ही देवळात जेव्हा गेलो तेव्हा मला विचारायला लागले, हा खरंच का हो, असं खरंच का हो? तर म्हटलं हो, म्हटलं तुम्ही विचार करा ना, विठोबाला जर काही वाटलं नाही
छोट्या जनीला तिची पाळी आल्यावर हात लावायला, तर आपण का असं करायचं? म्हणजे मग आम्ही तिकडे जाऊन त्या खोलीत राहिलो नाही तर चालेल का? म्हणजे आम्ही एकत्र राहिलो तर चालेल का? म्हटलं नक्की चालेल. मग आम्हाला कोणी काय म्हणलं तर सांगा. त्या मुंबईच्या बाई आल्या होत्या आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की हे सगळं, म्हणजे आता सुद्धा मला असं वाटतं की त्यांना ते ऐकावंसं वाटलं आणि त्यांना स्वतःत बदल घडावासा करावासा वाटला. म्हणजे कसं आहे की नृत्यातून तुम्ही जसं काहीतरी मांडू शकता. दरवेळीच तुम्ही प्रवचनच करायला पाहिजे असं नाही. खरंय. असं. किंवा अजून एक म्हणजे अरुणा ढेरेंची महाद्वार वाचलं मी. ते चोखामेळ्यावर आहे. आणि त्यांनी पण म्हटलंय की सगळं खरं आहे नाही, थोडंसं काल्पनिक पण त्याच्यात आहे. पण ते वाचल्यानंतर मला स्फूर्ती झाली आणि मी चोखामेळ्यावर एक 15 मिनिटाचा 16 मिनिटाचा एक नृत्य बसवलं. वेगवेगळे त्याचे अभंग घेऊन. आणि त्याच्यात पण असं घेतलंय की शेवटी विठोबा त्याला मिठी मारतो. ते दोघे एकमेकांना मिठी मारतात. म्हणजे चोख्याला जरी मंदिरात जायचं प्रवेश नसतो, पण विठूच दार उघडतो आणि त्याला आत घेतो. हे करून माझा मेसेज असा असतो की आपण अजूनही भेदभाव का करतो? म्हणजे जातीचं, धर्माचं. तर ते नृत्यातून हा संदेश मी देते. अच्छा. आणि हे गणित नृत्य नाटिका काय होतं? गणित नृत्य ते पण एक छान गोष्ट आहे. 1995 साली भारताने मॅथ ओलिम्पियाड होस्ट केलं होतं. म्हणजे वेगवेगळ्या विषयाचे, जसं स्पोर्ट्समध्ये ऑलिम्पिक्स होतं ना, तसं अकॅडमिक्समध्ये पण ऑलिम्पिक्स होतं. त्याला ओलिम्पियाड म्हणतात. म्हणजे फिजिक्स ओलिम्पियाड, मॅथ्स ओलिम्पियाड असं. तर 1995 साली भारत आणि एक देश ते होस्ट करतो. तसं 1995 साली मॅथ्स ओलिम्पियाड भारताने होस्ट केलं होतं. म्हणजे सगळी गणिताची शिक्षक, गणिताचे सगळे स्टुडंट्स एकत्र येऊन बरंच काय होतं. तर ते 2 दिवसाचं का 3 दिवसाचं ऑलिम्पियाड होतं. आणि माझ्याकडे म्हणजे TIFRनी ऑर्गनाईज केलं होतं. आणि त्यातली लोक माझ्याकडे आली की तुम्ही आमच्यासाठी एक प्रोग्राम कराल का? म्हणजे इनॉग्युरेशनचा, ओडिसीचा. म्हटलं करू. मग ते म्हणाले की एक रिक्वेस्ट आहे आमची. म्हटलं काय रिक्वेस्ट आहे? तर त्यांचा लोगो होता. लोगो म्हणजे एक श्लोक होता. तो श्लोक म्हणजे गणित होतं. तर हे गणित तुम्ही नृत्यातून दाखवू शकाल का? अच्छा. आणि ते काय होतं म्हणजे 12व्या शतकात भास्कराचार्यांनी एक गणिती ग्रंथ लिहिला आहे, लीलावती. म्हणजे संस्कृत, पण अतिशय सुंदर भाषा आणि म्हणजे रायमिंग, पण गणित. आणि ते जे तोपर्यंत मला सुद्धा माहिती नव्हतं, जरी मी गणित शिकवायचे, पण मला ही कल्पना नव्हती. भास्कराचार्य, लीलावती, 12वं शतक वगैरे. हे माझ्याकडे आल्यावर मी जामच खुश झाले. कारण सांगू, म्हणजे मी म्हणीन की गणित माझा एक्स बॉयफ्रेंड आणि नृत्य माझा करंट बॉयफ्रेंड. तर त्या दोघांची भेट घालायची होती मला. त्याच्यामुळे इट वॉज चॅलेंजिंग फॉर मी टू मेक द एक्स बॉयफ्रेंड अँड द करंट बॉयफ्रेंड कम टुगेदर. आणि दुसरं एक, आता मला आठवलं म्हणून लोक मला नेहमी विचारायचे, असं कसं तू गणित आणि गणितातून नृत्याकडे कशी काय गेलीस? तेव्हा माझे एक काकाच म्हणाले होते, सिम्पल, बोथ हॅव फॅक्ट्स अँड फिगर्स. मॅथ्स मध्ये फॅक्ट्स, फिगर्स म्हणजे 1 2 3 4. गणित नृत्यामध्ये फॅक्ट आणि फिगर. ते कधी कधी मी वापरते, म्हणजे माझ्या काकांनी म्हटलं फॅक्ट अँड फिगर्स. एनिवे, तर तेव्हा मग ते गणित मी वाचलं आणि ते नृत्यातून केलं. ते गणित काय आहे सांगू? हो प्लीज. ओके. संस्कृत आत्ता कदाचित आठवणार नाही, पण गणित असं होतं की एक खांब आहे, त्या खांबाच्या वरती एक मोर बसलेला आहे. खांबाच्या तळाशी एक बीळ आहे.
आणि काही अंतरावरून एक साप त्या बिळाच्या दिशेने येतोय आणि हा जो मोर वरती बसलाय तो बघतो त्या सापाला आणि तो झेप घेतो आणि त्या सापाला पकडतो. ओके, सो गणित कसं झालं? खांब, बीळ, साप येतोय, साप इथे असा मोर झेप घेऊन सापाला इकडे पकडणार, त्याच्यामुळे हा एक त्रिकोण झाला. बरोबर आहे. म्हणजे राईट अँगल ट्रायंगल त्रिकोण. झाला. म्हणजे हे डिस्टन्स दिलंय, त्याची झेप दिली, काय काय दिलेलं असतं आणि आपल्याला हे काढायला सांगितलेलं असतं. आणि त्याच्यावर म्हणजे आपण शाळेत शिकताना गणित पायथागोरस थिअरम शिकतो, पण हे तेच सिद्धांत भास्कराचार्यांनी मांडलं होतं. आणि ते नृत्यातून कसं दाखवलं, तर आता म्हणजे एकटी तर नाही करून दाखवू शकणार पूर्ण, पण थोडं थोडं हे करू शकेन की जसं साप, ओके, खांब, मोर, पण आपण स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ म्हणतो, राईट? ती निशाणी कशी अशी असते. तर त्याच्यासाठी एक मुलगी उभं करून हे हा हात अच्छा, सरळ, म्हणजे हे नीट बघितलं तर कसं हे असं, आणि ती जी उभी आहे तिला ज्या प्रकारे उभं केलं होतं मी, आणि असं, अच्छा, म्हणजे वर्गमूळ झालं. मग स्क्वेअर म्हणजे वर्ग दाखवण्यासाठी दोन प्रकारच्या आमच्या भ्रमरी म्हणजे फिरण्याच्या हे ते, किंवा सबट्रॅक्शन म्हणजे उणे, त्याच्यासाठी असं असं वेगवेगळं हे वापरून ते गणित आम्ही नृत्यातून केलं. म्हणजे त्याच्या आधी तो श्लोक कसा करायचा, आधी मोर आणले खूपशे, साप आणलं, हे केलं, असं त्याला थोडं एक छान चित्र निर्माण केलं आणि शेवटी ते गणित सोडवलं. ते जेव्हा सादर केलं तेव्हा तर प्रेक्षक सगळे गणितीच होते, डोक्यावरच घेतलं आम्हाला. अच्छा, म्हणजे त्यांच्या टाळ्या थांबतच नव्हत्या. तेव्हा मी विचार केला आणि मला तर खूपच मजा आली होती, एक्साइटमेंट, क्रिएटिंग दिस थिंग. तर म्हटलं एका गणिताने एवढा धुमाकूळ घातला, म्हटलं आपण ते पुस्तक वाचायला पाहिजे. मग मी तो लीलावती ग्रंथ घेतला, मराठी त्याचं भाषांतर पूर्ण वाचलं. त्याच्यात 251 का 253 एकूण श्लोक म्हणजे एकूण गणित आहेत. पण प्रत्येक गणित हे प्राणी, फुलं म्हणजे नेचरवर आधारित, म्हणजे किती इंटरेस्टिंग, म्हणजे गणित हे किती इंटरेस्टिंग होऊ शकतं. मग मी म्हटलं चला आपण एक अख्खं नृत्य नाट्य बसवू शकतो. मग त्या 251 श्लोकांमधून 13 निवडले मी. आणि कसं भास्कराचार्यच माझ्या मदतीला आला. त्याच्यात एक 2 गणपतीचे श्लोक होते. म्हणजे भास्कराचार्यांनी सुद्धा सुरू करायचं मग काहीतरी पाहिजे. आपण नेहमीच गणपतीला वंदन करून सुरुवात करतो, तर त्याच्यामुळे भास्कराचार्यांचाच गणपतीचा श्लोक सुरुवातीला घेतला आणि शेवटी परत त्यांनी लीलावतीचं वर्णन करणारा श्लोक आहे तो शेवटी घेतला आणि मध्ये हे घेतलं. म्हणजे ते करण्यासाठी पहिले मी जयंत नारळीकरांना भेटले की हे मी अशी गणित, प्रत्येकाला गणित नृत्य असंच होत होतं, ते पण भारावून गेले होते जयंत नारळीकर. मग मी घेतलेली गणित, कारण कसं आहे भूमिती, अल्जेब्राला काय म्हणतात, एनिवे जॉमेट्री, अल्जेब्रा, अरिथमेटिक तिन्हीचं इक्वल पाहिजे, म्हणून जयंत नारळीकरांना भेटून ते हे केलं, बरोबर आहेत तुझी गणितं. मग संस्कृत, मग बापटांना भेटले, वसंत काकांना. तर वेगवेगळी मीटर्स असतात, म्हणजे मंदाक्रांता, शार्दूल विक्रीडित, तर असं नको व्हायला की कुठलं तरी जास्ती आणि कुठलं तरी कमी. त्यांनी पण सांगितलं, ते तर वेळेच झाले ते संस्कृत बघून, इतकं चांगलं संस्कृत, पण असं करून तो झाला आणि अतिशय
अतिशय खरंच खूप छान प्रयोग झाला तो. वा वा, खूपच छान प्रयोग झाला. कमाल हं. कमाल. हं. म्हणजे मला ऐकताना सुद्धा अंगावर काटा येतोय. बरं, मगाशी तुम्ही लग्नाबद्दल सांगत होतात. आणि त्याच्यात ती आणीबाणी पण हा येईल मग. हा बरं. ओके. ॲक्च्युली 19 माझे वडील समाजवादी पक्षाचे आणि 1975 साली जेव्हा इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली, म्हणजे त्याच्या आधी मी बाबांमुळे राजकारणात होते असं नाही, पण जेव्हा ते इलेक्शनला उभे राहायचे तेव्हा त्यांचं काम करायचं, त्याच्यामुळे थोडं थोडं राजकारण होतं डोक्यात. आणि आणीबाणी जाहीर केल्यावर ते पटलं नाही मला. पण मी काय करणार ना, पटलं नाही म्हणून मी काय करणार. मी 20 वर्षाची काय करणार त्याच्यात. पण मग म्हणजे कशी मृणाल मावशी बाबांना पकडलं. ते जेलमध्ये होते. मृणाल मावशीला आधी पकडलं नव्हतं कारण ती लपून छपून कार्य करत होती. तिला पण नंतर पकडलंच. पण जेव्हा ती अंडरग्राऊंड होती तेव्हा ती आणि इतर ह्या सगळ्या, म्हणजे तेव्हा जनसंघ होता, म्हणजे भाजप नाही, पण म्हणजे ह्या सगळ्या इंदिरा गांधीच्या विरोधी असलेल्या पक्षांनी ठरवलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. समाजवादी पक्ष तर तेव्हा खूप स्ट्रॉंग होता की सत्याग्रह केला पाहिजे, आपण प्रोटेस्ट केलं पाहिजे आणि पहिली बॅच आपण बायकांची करू. आणि मी म्हटलं मला जायचंय त्याच्यात. बाबा तर नव्हतेच, ते जेलमध्ये. आई म्हटली जा तू, काहीच हरकत नाही. कोणाला वाटलं नाही. पूर्वी कसं व्हायचं ना, सत्याग्रह किंवा प्रोसेशन काहीतरी प्रोटेस्ट केलं की पकडायचे, थोडा वेळ पोलीस स्टेशनमध्ये ठेवायचे, सोडून द्यायचे. सगळ्यांना वाटलं असंच होईल. आणि आमचं, मला आठवतं, म्हणजे चर्चगेट स्टेशनच्या बाहेर आम्ही बोंबाबोंब म्हणजे, आणि तेव्हा त्या कायद्याला काय म्हणतात, मी नाव विसरले, पण 5 लोकांपेक्षा जास्ती जमावबंदी हे होतं. आम्ही 8 जणी होतो आणि अंडरग्राऊंड लिटरेचर वाटत होतो, लोक भसाभस ते वाचायला घेत होते वगैरे वगैरे. आणि म्हणून पोलीस आले आम्हाला पकडायला. ते पण मला आठवतं, एकही स्त्री पोलीस नव्हती. ते आल्यावर म्हटलं आणि मीच एकटी, म्हणजे कुठून बळ आलं, मग बाबांकडूनच असणार किंवा आईकडून. म्हणजे हात नाही लावायचा, बाई पोलीस आणा, आम्ही इथून हलणार नाही. मग ऑब्व्हियसली त्यांना ऐकायला लागलं. मग स्त्री कॉन्स्टेबल्स आले, मग आम्हाला नेलं. आणि त्या दिवशी रात्री मला आठवतं, पोलीस स्टेशनमध्ये आम्ही एक रात्र काढली. आणि मध्यरात्री एक कोणतरी इन्स्पेक्टर आला होता आणि मध्यरात्री येऊन मोठ्या मोठ्याने, यू ब्लडी CIA एजंट्स, हू मेड यू डू दिस वगैरे. मी म्हटलं, आणि तेव्हा आई म्हणाली, बघ तुला इंग्लिश मीडियम मध्ये पाठवलं, किती बरं केलं. तो बडबडायला, म्हटलं हे प्लीज, यू कॅनॉट वॉक इन टू अ वुमन्स सेल लाईक दॅट. तो असा झाला, म्हणजे आधी त्याला वाटलंच नाही की कोणी उत्तर देईल म्हणून. आणि दुसऱ्या दिवशी मी कंप्लेंट केली की असा कसा कोण माणूस येतो असं. दुसऱ्या दिवशी परेड केली बऱ्याच इन्स्पेक्टरची, पण आय एम शुअर त्या माणसाला नाही आणलं. मी म्हटलं नाहीये ह्याच्यात. मी म्हटलं पण तुम्ही त्या माणसाला आणलं नाही. पण एनिवे त्याच्यानंतर कोर्टात नेलं आम्हाला. आणि कबूल करता का तुमचा गुन्हा तुम्ही? आम्ही सगळ्यांनी हो म्हटलं, कारण आम्ही प्रोटेस्ट केलं होतं. 6 आठवड्याची शिक्षा ठोठावली. 15 दिवस आर्थर रोड जेल आणि 1 महिना येरवडा जेल. अरे बापरे, असे होतो. पण तो काळ पण एक मस्त होता, म्हणजे खूप त्याच्यात पण काहीतरी वेगळं शिकायला मिळालं. बापरे. म्हणजे मला अजून आठवतं, आम्ही आर्थर रोड जेलमध्ये आम्हाला जेव्हा नेलं, 3 सेल्स होती आणि एक मोठा पॅसेज होता. पण तिन्ही सेल्स बायकांनी म्हणजे बायकांची जेल, पुरुषांची वेगळी असते. तिन्ही सेल्स मध्ये जागा नव्हती, त्याच्यामुळे आम्ही 8 जणी पॅसेजमध्ये. अजून आठवतं, मधल्या सेलमध्ये एक बाई होती, बाई नाही म्हणणार मी, तरुण मुलगी, अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. आणि पांढरा पेटिकोट, पांढरी ब्रा आणि पांढरा एक
तलम दुपट्टा असा घेतलेला आणि अशी बघत होती. तिचं नाव मला वाटतं मेहरुन्निसा. ती फक्त मंगळसूत्र चोर होती. म्हणजे ती मॅटिनी शोला लाईनीत उभी राहायची. माझी तिची खूप दोस्ती झाली नंतर त्या 15 दिवसात. तर मला म्हणाली, तेरी शादी हुई क्या? म्हटलं अभी तक नहीं. तू चिंता मत कर, तू शादी करके कभी लाइन में खड़ी होगी नहीं, तेरा मंगलसूत्र मैं नहीं छोडूंगी. पण हे की तेवढाच धंदा तिचा आणि कधीतरी पकडली जायची. पण पोलिसांना पण माहिती तिची तेवढी टर्म संपली की बाहेर जाऊन परत तेच करायची. नंतर अजून एक बाई भेटली तिथे. तिने म्हणजे आपण सिनेमात बघतो तसं झोपडीत राहणारी. तिच्या नवऱ्याचा मित्र आलेला. ते दोघे भरपूर प्यायले आणि त्या मित्रांनी तिला रेप करायचा प्रयत्न केला. म्हणून तिने जे काय करताना त्याचा खून झाला आणि तिला विचारल्यावर ती म्हणाली हो. म्हणजे त्या झकाझकीत त्या माणसाने नवऱ्याला मारलं आणि मग हिने त्याला मारलं. तिला सुद्धा कोर्टात विचारल्यावर तू केलंस का? ती हो म्हणाली. तिला कोणी लॉयर नव्हता म्हणून तिला जन्मठेप झाली. पण तिच्या चांगल्या वागणुकीमुळे तिला तिची रिहाई होणार होती. तिने जेल ऑथॉरिटीजना सांगितलं मी बाहेर पडून काय करणार, माझं कोणच नाहीये. तिला तिकडे हे केलं, सुपरिन्टेंडंट केलं. ती खूप चांगलं तिला शिकवलं वगैरे वगैरे. तिची गोष्ट तिने मला सांगितली. ती म्हणजे किती वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या बायका आणि आपल्याला माहिती नसतं. आणि मला अजून आठवतं तेव्हा आम्हाला रुईया कॉलेजमध्ये ॲनिमल फार्म नावाचे एक हे अभ्यास आलं होतं इंग्लिशसाठी. आणि त्याच्यात प्राण्यांचं, पण प्राण्यांमध्ये डुकरं कशी सगळ्यांना फसवून वर येतात असं ते आहे. आणि कारण मला विचारलं की तू कशी काय जेलमध्ये आलीस, तर मी आधी काहीतरी सांगायचा प्रयत्न केला. कोणालाच काही समजत नव्हतं आणि माझा स्वभाव ना सगळ्यांमध्ये मिसळायचा, गप्पा मारायच्या वगैरे. त्याच्यामुळे बायका माझ्याकडे यायच्या, गप्पा मारायच्या. तर मग मला हे ॲनिमल फार्मचं आठवल्यावर मी ती गोष्ट सांगितली. मग त्यातल्या 2 बायका, मतलब वो इंदिरा गांधी वो डुक्कर जैसा है असं. म्हणजे कारण त्या गोष्टीत ती डुकरं सगळ्यांना फसवून कशी स्वतः हे करतात आणि एक आणीबाणी टाईप तिथे हे होतं. पण आणि त्याच्यानंतर 1 महिना येरवड्याला होते. पण तिथे पॉलिटिकल प्रिझनच वेगळं होतं. त्याच्यामुळे बायकांची, त्याच्यामुळे 15 दिवस मी आर्थर रोडमध्ये होते. ह्याचं मला खूप बरं वाटलं की कशा प्रकारचं आयुष्य बायका जगतात, पण त्याच्यातून पण किती खुश असतात. म्हणजे हे आपलं आयुष्य आहे. एक तर कॉन्स्टंट छोट्या चोऱ्या करणारी आणि छोट्या चोरीकडून पकडली जायची. पण जसं ती मंगळसूत्र चोर, तशी ही बाई भुरटी चोर यायचं. किंवा कधी कधी चोरी जास्ती झाली नाही, आता खायचं काय म्हटलं की पकडून घ्यायचं स्वतःला. मुद्दाम पकडून घ्यायचं की ऍटलिस्ट 6 महिने माझं नीट होईल असं. असे अनेक हे. आणि येरवड्यामध्ये असताना म्हणजे अविनाश माझ्या नवऱ्याचं नाव, त्याची माझी दोस्ती खूप चांगली होती. रुईयामध्ये असताना हायकिंग क्लब होता. त्याच्यामुळे डोंगर चढणं, तो माझ्यापेक्षा अकॅडमिकली 3 वर्षांनी मोठा, पण या हायकिंगमध्ये खूप दोस्ती झाली होती. पण असं कधी वाटलं नव्हतं की आपण प्रेमात आहोत. आवडला होता. पण कसं झालं, जेलमध्ये असताना जी पत्रापत्री झाली ना, त्याच्यात हे जास्ती झालं. आणि सुटून आल्यावर त्यांनी मागणी घातली आणि आम्ही हो म्हटलं असं. सो लग्न तर ते सुद्धा त्याची फॅमिली. ते काय करायचे तेव्हा? तो पण शिकत होता अहमदाबाद IIM मॅनेजमेंट केलं त्याने. मॅनेजमेंट केलं, मग बऱ्याच कॉर्पोरेट नोकऱ्या केल्या. मग ते कॉर्पोरेट वातावरण त्याला झेपलं नाही, सोडून दिलं. काय म्हणतात VRS आणि वेगवेगळ्या NGOs बरोबर काम करतो आता. आणि लेकाचं काय नाव? मुलगा बंकिम.
म्हणजे ते नाव सुद्धा ठेवलं म्हणजे मला त्याचं नाव आफताब ठेवायचं होतं. अच्छा. पण माझे आजोबा म्हणजे आईचे वडील आणि माझी सासू मुसलमान नाव नको ना. हं. म्हटलं ठीक आहे, मग काय ठेवावं. तर माझ्या आईकडे एक कामाला मुलगा होता. त्याला कुठून हे नाव सुचलं मला माहित नाही. तो म्हणाला बंकिम ठेवा ना. तर बंकिम चांगलं वाटलं. अच्छा. मग तेव्हा मला वाटतं माझी सासूच म्हणाली होती, बंकिम काय अर्धवट वाटतं, बंकिम चंद्र तरी कर, बंकिम काय असं. म्हणून झालं, पण ऍक्च्युअल त्याचं नाव बंकिमच आहे. कारण बंकिमचंद्र म्हणजे चंद्रकोर. बंकिम म्हणजे बंगाली नाव आहे ना ते. म्हणून मला वाटतं तेव्हा बंकिमचंद्र केलं, पण ऍक्च्युअली ते बंकिमच झालं. अच्छा. तो काय करतो? त्याला संगीत प्रिय आहे, त्याला लिहिणं प्रिय आहे, गाणं प्रिय आहे. त्याच्यामुळे तो लिहितो सुद्धा, गातो सुद्धा आणि म्युझिक कॉम्पोजिशन पण करतो. पण ते स्वतःपुरतं करतो, स्वतःसाठी करतो. ऍक्च्युली तो शाळेत संगीत शिक्षक आहे. हा, आणि मुलं त्याला खूप आवडतात, म्हणून मुलांना संगीत शिकवतो. त्यांनी एक YouTube चॅनल पण चालू केलं होतं, काही अपलोड केलं, पण नंतर वेळ झाला नाही, सो केलं नाहीये. त्यांनी इनफॅक्ट माझ्यासाठी म्हणजे आमच्या ओडिसी ट्रेडिशनल ह्याच्यात सुद्धा त्यांनी माझ्यासाठी काहीतरी केलंय. किंवा दूरदर्शनसाठी सुद्धा एक प्रोजेक्ट आला होता, त्याचं पण संगीत त्यांनी केलंय. सो NCPA साठी एक प्रोग्राम आला, तेव्हा लहान मुलांसाठी होतं. तेव्हा फार्म टू जंगल नावाचा एक आम्ही प्रयोग केला होता. त्याच्यात म्हणजे फार्ममधली प्राणी आणि जंगलातले प्राणी असे वेगवेगळी त्यांनी स्वतःच्या काही कविता इंग्लिशमधल्या आणि इतरांच्या कविता शोधून ती गाणी गाऊन त्याच्यावर नृत्य बसवली होती मी मुलांची. असं बरंच काय काय चालू असतं. मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्ही ओडिसी सुद्धा शिकला होतात भाषा. उडिया म्हणतात त्याला. उडिया भाषा. हो, थोडंसं ऐकून दाखवा ना. ମୁଁ ଏବେ ଓଡ଼ିଶୀ କରୁଛି, ସେଥିପାଇଁ ଓଡ଼ିଆ ଭାଷା କହୁଛି. ମାନେ ମୋର ଓଡ଼ିଆର ଗ୍ରାମର ଟିକେ ଟିକେ ଖରାପ ଅଛି, କିନ୍ତୁ ବୁଝିପାରୁଛି, କହୁପାରୁଛି. म्हणजे मी ओडिसी शिकते, म्हणून मी उडिया भाषा शिकायला पाहिजे आणि शिकले. उडिया बोलताना कधी कधी व्याकरणात माझी थोडी गडबड होऊ शकते, पण मी व्यवस्थित समजू शकते तुम्ही काही पण बोललात तर, आणि बोलू पण शकते. गोड आहे ना भाषा? खूप गोड आहे भाषा. म्हणजे बंगाली जशी गोड वाटते ऐकायला तशी गोड वाटते. बंगाली सारखीच गोड आहे, पण उडिया भाषेत मराठी सारखं ळ, ण आणि ड आहे, जे बंगालीत नाहीये. आणि बंगालीत तो आणि ती नसतं, उडियामध्ये आहे. बंगालीत एव्हरीथिंग इज इट. बरं, मी सुरुवातीला जो प्रश्न तुम्हाला विचारला होता फिटनेस बद्दलचा, फिटनेस बद्दलचा एक आहे. मला जेव्हा तो पाठीचा त्रास झाला त्याच्यानंतर मला योगासनं करायला सांगितली होती, आणि तेव्हापासून किंवा आधी पण मी व्यायाम करायचेच, पण एवढा नाही, पण योगासनं जी अंगवळणी पडली ती अजूनपर्यंत योगासनं चालूच असतात. मला पोहायला खूप आवडतं, पण पोहणं माझं म्हणजे आईनी खूप आधी पोहणं शिकवलं होतं. म्हणजे वांद्र्याहून आम्हाला ती इथे न्यायची शिवाजी पार्कला, MGM मध्ये. तिने शिकवलं, म्हणजे कुठल्या कोचनी नाही. पण ऍक्च्युअल पोहणं माझं चालू झालं आत्ता ज्या सोसायटीत मी अंधेरीला राहते तिथे स्विमिंग पूल असल्यामुळे मला पोहता येतं हवं तेव्हा. त्याच्यामुळे माझा व्यायाम म्हणजे योगासनं आणि पोहणं. आणि आता वयामुळे तसा ऍक्च्युअल स्वतःचा रियाज खूप करणं कमी झालंय. आणि कधी कधी गुडघा त्रास देतो, पण आधी ते पण होतं खूप. स्वतःचा रियाज आणि
शिकवणं. त्याच्यामुळे फिजिकल ऍक्टिव्हिटी कायम राहायची. आणि दुसरं एक की असं जवळच जायचं असेल ना तर मी चालतच जाते. मला आवडतं चालायला. मग तेवढ्यासाठी रिक्षा किंवा गाडी ड्रायव्हर वगैरे हे न करता ते मी आणि माझा नवरा दोघांना चालायची आवड असल्यामुळे ते आपोआप होतं. घरातली सुद्धा आपोआप काही काही कामं होत असतात. कधी कधी माझा आता मुलगा बरोबर एकत्र राहत नाही पण राहायचा तेव्हा, अगं आई कधीतरी स्वस्त बस ना, सारखं काहीतरी काम कशाला करायला पाहिजे. पण ते होतं असं. इतकं काय काय केले, अजून काहीतरी करायचं राहून गेले असं वाटतंय का? राहून गेले असं मला कधीच वाटत नाही. पण आता थोडं आयुष्यात थोडं वेगळे, पण कसं मी ऍक्च्युली आधीच आलं होतं. म्हणजे माझे आई बाबा खूप समाजकार्य करायचे आणि सुरुवातीला मी थोडीफार तशी होते. पण नृत्याने मला वेगळं वळण लावलं. तरी सुद्धा मी म्हणेन स्मितालयमध्ये, साने गुरुजी आरोग्य मंदिरमध्ये कमी फी घेऊन नृत्य शिकवणं हे सुद्धा थोडंसं समाजकार्य झालं. पण त्याच्यानंतर मी राष्ट्र सेवा दलाची विश्वस्त झाले आणि सेवा दलाचं एक बालगृह आहे सोलापूरच्या जवळ नळदुर्ग. तिथे 6 वर्ष मी खूप कार्यरत होते. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मी तिकडे जायचे. त्या पोरांचा तर खूपच लळा मला लागला. 6 वर्ष ते काम झालं. आणि आता मी आमचं जे साने गुरुजी आरोग्य मंदिर आहे त्याची अध्यक्ष झालेली आहे. त्याच्यामुळे म्हणजे असं म्हणतात ना की जसं तुमचं ॲज यू ग्रो ओल्ड यू कम बॅक टू युअर रूट्स. सो मे बी माय रूट्स आर समाजकार्य. तर नृत्य तर चालूच आहे पण हे एक वेगळं आयुष्यात आलेलं आहे. आणि तुझा प्रश्न होता की काही राहिलंय का? नृत्यातलं राहिलंय असं एक आहे जे म्हणजे एक मी कादंबरी वाचली आहे कलर पर्पल म्हणून. आणि त्याच्यात म्हणजे एक ब्लॅक वुमन आणि तिची गोष्ट आहे आणि खूपच चांगलं आहे. आणि ते नृत्य नाटिकेत करावं अशी खूप माझी इच्छा होती. आणि माझ्या आईची इच्छा होती की ती जायच्या आधी हे करावं पण ते काही जमलं नाही. तर ते एक नृत्याद्वारे करावं असं आहे. म्हणजे कलर पर्पल इट टॉक्स अबाउट लेस्बियनिझम ॲज वेल एज इट टॉक्स अबाउट त्या काळात ब्लॅक लोकांवर कशी गोरी लोक अन्याय करायची असं ते हे आहे. म्हणून त्याच्यावर एक करायचं राहिलंय. आणि हे लांब होत असेल तर घेऊ नकोस. पण मेधा पाटकरच्या लढ्यावर सुद्धा एक नृत्य नाटिका केली आहे मी, नर्मदा म्हणून. म्हणजे त्याची सुद्धा त्याची संकल्पना मला माझ्या मुलांनी दिली, बंकिमनी. म्हणजे नर्मदा नदी आणि नर्मदाचे जे आदिवासी होते ते नर्मदाला मैया म्हणतात, म्हणजे आई. पण जेव्हा मेधा त्यांच्यासाठी कार्य करायला लागली तेव्हा मेधा सुद्धा त्यांची मैया झाली. त्याच्यामुळे नृत्य नाटिका कशी बसवली की जेव्हा बांधायचं सुरुवात होते तेव्हा हे आदिवासी खूप भडकतात आणि नर्मदेच्या दोन्ही बाजूनी नृत्य करायला लागतात. म्हणून नर्मदेचं मंथन होतं आणि त्या मंथनातून नर्मदेचा आत्मा बाहेर स्त्री वेश घेऊन बाहेर येतो आणि ती म्हणजे मेधा पाटकर. आणि नृत्यातून मग तिने कसं आदिवासींना एकत्र आणलं आणि कसं लढावं हे दाखवलं. असं म्हणजे असा टेक केला होता तो. आणि ही संकल्पना माझ्या मुलाची. मला करायचंय. मला नेहमी वाटायचं मेधा आणि मी एका वयाचे की मेधा केवढं काम करते, मेधा समाजासाठी केवढं करते, मी काही करत नाही, मी नुसती नाचते, असं मला कधीतरी डोक्यात असायचं. आणि आई मला म्हणायची अजिबात नाही, तू सुद्धा तुझ्या नृत्यातून बरोबर वेगळ्या प्रकारचं समाजकार्य करतेस. बरोबर. पण ते असं होतं ते
नर्मदा या नृत्य नाटिकेतून वा. बाहेर पडलं होतं. कमाल कमाल. थँक्यू सो मच. तुला सुद्धा थँक्यू. तुला आणि मनीषाला, कारण मनीषाला सुचलं की मला बोलवावं. बरोबर. खूप छान वाटलं, खूप बरं वाटलं. हं. आणि तुम्हाला भेटून, तुम्हाला बघून, तुमच्याशी गप्पा मारून खूप छान तृप्त वाटलं. आणि मला पण ना ही कल्पना जी दिल के करीब ही कल्पना ही खूप मस्त आहे. म्हणजे थँक्यू. वेगवेगळ्या लोकांना बोलवून ती लोक तुझ्या समोर आणि या सगळ्यांसमोर ओपन अप होतात आणि आपलं काय काय सांगतात आणि लोकांना कुतूहल असतं ना. आणि खूप काही शिकायला सुद्धा मिळतं. हं. आपण म्हणजे मला तर असं वाटतं की गेली 3 वर्ष जेव्हा मी तुमच्यासारख्या लोकांच्या समोर बसते आणि तुमचं आयुष्य ऐकते, तेव्हा मला सुद्धा खूप काही शिकायला मिळतं. आणि त्या पद्धतीने जर का आपण म्हणजे 1% जरी घेतलं ना तुमच्याकडून, तरी सुद्धा आपल्या आयुष्यात खूप फरक पडतो. आणि हे तू जे म्हणतेस ना हे बरोबर आहे. पण शिकणं कधीच कोणाचं थांबत नाही. तर तू वयाने लहान आहेस म्हणून तू माझ्याकडून शिकतेस असं नाही काहीच नाही नाही. नाही पण म्हणजे ह्या ओव्हरऑल प्रोसेस मधून मी सुद्धा काहीतरी शिकू नाही शकते. खरं. आणि कारण माणसाचं शिकणं मरेपर्यंत माझ्या मते थांबत नाही. खरंय खरंय. माझ्या समोर जेव्हा गेस्ट म्हणून माझ्यापेक्षा 10-15 वर्षांनी 20 वर्षांनी लहान मुलं येतात, त्यावेळेला त्यांचे विचार ऐकून सुद्धा खूप काही हां. शिकायला मिळतं. Correct. कधी कधी ना असंही होतं ताई की आपण एखादी गोष्ट विचार करत असतो आणि आपल्याला असं वाटतं की नाही आपलं हे चुकतंय की काय, आणि जेव्हा समोरची एक यशस्वी सक्सेसफुल व्यक्ती तेच पाळत असते, तेव्हा आपल्याला वाटतं अरे नाही नाही, हां, आपण जो आपण विचार करतो तो तो बरोबर बरोबर आहे. आहे, हा, बरोबर सो वी आर आहे. ऑन द राईट ट्रॅक, असंही कधी कधी असंही होतं. correct. माझ्या फिटनेसचं अजून एक आठवलं मला. हा. म्हणजे कॉन्स्टंटली माझ्या आजूबाजूला तरुणच मंडळी असतात. म्हणजे डान्स शिकवते ते तरुणच असतात. खूप खूप एखाद दुसरं थोडंसं वयाने मोठं. त्याच्यामुळे दॅट ऑल्सो हेल्प्स मी ना. अच्छा. फिट राहायला, कारण माझ्यासमोर कायम फिट लोक आहेत. अरे आपण पण फिट राहिलं पाहिजे त्यांना शिकवायचं म्हणजे. ते पण एक आहे. वा. नकळत होत असणार ते. मस्त हो की नाही? मस्त. ताई थँक्यू सो ओके ओके. मच. थँक्यू. थँक्यू आणि थँक्यू. तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब एक वेगळं वळण.